सध्या सोशल मीडियावर काही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं जातं की महाराष्ट्रामधला सगळ्यात देखणा पुरुष म्हणून सूरज चव्हाणचं नाव पुढे आलेलं आहे। हा सूरज चव्हाण तोच ज्यानं बिग बॉस मराठीचं 5वं सीझन जिंकलेलं आहे। बिग बॉस मराठीचा 5व्या सीझनचा विजेता झाला आहे। आता सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये जाण्याअगोदर कशा पद्धतीनं राहत होता, कशा पद्धतीनं व्हिडिओ बनवत होता आणि लोकांच्या मनोरंजनाचं काम करत होता, हे काही मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। पण मात्र हा सूरज चव्हाण आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात देखण्या पुरुषांच्या यादीमध्ये आणि देशातल्या सगळ्यात सुंदर पुरुषांच्या यादीमध्ये गेलेला आहे आणि भारतात सगळ्यात सुंदर पुरुष सूरज चव्हाणच आहे असं थेट एका मोठ्या विदेशी वृत्तवाहिनीनं सांगितलेलं आहे। आणि तशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सूरज चव्हाणबद्दल असा दावा केला जातोय। नेमकं या बातमीमध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। अमेरिकेच्या डेली मेलनं एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर टाकलेली आहे किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार भारतामधला सगळ्यात देखणा पुरुष हा सूरज चव्हाण आहे, जो सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीचं 5वं सीझन गाजवलं होतं आणि बिग बॉस मराठीचं 5वं सीझन जिंकलं देखील होतं, बिग बॉसचा विनर झाला होता हे आपल्याला माहीत आहे। परंतु सूरज चव्हाणची जी हेअरस्टाईल आहे, ज्या पद्धतीने त्याचा भांग आहे, तो 2010 मध्ये प्रसिद्ध झालेला जस्टिन बिबर आहे त्याच्यासारखी सेम टू सेम आहे। म्हणून सूरज चव्हाण हा भारतातला सगळ्यात देखणा पुरुष आहे अशा अमेरिकेच्या डेली मेलनं सांगितलेलं आहे। आणि त्याच पोस्ट इंग्लिशमध्ये विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, तर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्याच पोस्ट मराठीमध्ये या सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि सूरज चव्हाण सगळ्यात देखणा पुरुष आहे असा त्यामध्ये दावा केला जातोय, सांगितलं जातं। परंतु या सगळ्या गोष्टींची जेव्हा सत्यता पडताळण्यात आली किंवा त्याच्यावर काही माहिती मिळवण्यात आली तेव्हा समजलं की अशा कुठलीही अधिकृत माहिती अमेरिकेच्या वेबसाईटनं किंवा इतर कुठल्याही अधिकृतरित्या सांगितलेलं नाही की सूरज चव्हाण भारतातला सगळा देखणा पुरुष आहे। कारण की त्या यादीमध्ये बॉलिवूडमधले मोठमोठे काही कलाकार आहेत, त्याच्यामध्ये ऋतिक रोशनचं सुद्धा नाव आहे। मग सूरज चव्हाणचा नेमकं कोणत्या अर्थाने सगळ्यात देखणा पुरुष आहे असं सांगितलं आहे, असा कुठलाही दावा समोर आलेला नाही। ही केवळ सोशल मीडियावर पसरवलेली एक अफवा आहे किंवा विदेशी लोकांनी तयार केलेली ती पोस्ट आहे असंच सध्या आपल्याला या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर समजतं। पण मात्र ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणचा जो लुक आहे, राहणीमान आहे, हे फक्त बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर बदललेला आहे आणि तो बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर बदललेला आहे। पण मात्र त्याच्या अगोदर सूरज चव्हाण कशा पद्धतीनं देखणा होता, कशा पद्धतीनं काळे पिवळे केस करून फिरत होता हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। पण मात्र तो गरीब घरातला आहे, गरीब कुटुंबातला आहे, त्याची परिस्थिती आर्थिक मोठ्या प्रमाणात बिकट होती, म्हणून तो चांगल्या पद्धतीनं राहू शकत नव्हता, म्हणून तो चांगला दिसत नव्हता असं सुद्धा काही जण म्हणतात। पण मात्र आता पैसा प्रसिद्धी आल्यामुळं सूरज चव्हाण सुद्धा देखणा झालेला आहे आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।